माझ्या पतीची खात्री होती की मी गरोदर आहे, पण सत्य त्याहूनही भयानक होतं. याची सुरुवात काही छोट्या टिप्पण्यांनी झाली. तो खूप उत्साही होता. तो मला सांगायचा की मी एक खूप चांगली आई होईल. पण मी गरोदर नव्हते. मी टेस्ट्स केल्या, पण रिझल्ट्स निगेटिव्ह होते. त्याने माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. तो म्हणायचा की टेस्ट चुकीच्या आहेत. त्यानंतर त्याचा हा वेड एका गडद आणि भयानक वळणावर गेला. त्याने मला स्वतःपासून दूर केलं. त्याने माझ्यावर खोटं बोलण्याचा आरोप केला. तो हिंसक सुद्धा झाला. मी ज्या माणसावर प्रेम केलं होतं, तो मला आता ओळखता येत नव्हता. अखेर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. निदान काय होतं? मेंदूचा ट्यूमर. ज्या ट्यूमरमुळे त्याला ते भ्रम होत होते, तोच ट्यूमर त्याला हळूहळू संपवत होता. माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला माझ्या डोळ्यासमोरून निसटताना पाहून मी कित्येक आठवडे घालवले. मला एक विचित्र तीव्र राग जाणवला. त्याला आजारी पडण्याची हिंमत कशी झाली? तो मला सोडून जाण्याची हिंमत कशी करू शकतो? त्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला. आता मी पुन्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. एक एक दिवस जगत आहे, सोबत माझा कुत्रा आहे आणि कानात थेरपीचे शब्द. मला त्याची प्रत्येक दिवशी खूप आठवण येते.